नमस्कार मित्रांनो, इझी मॅथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. तर त्यासाठी आपण सुरुवातीला शिकणार आहोत की चिन्हे, सारखी चिन्हे असतील तर काय करायचं आणि वेगळी चिन्हे असतील तर काय करायचं. तर यामध्ये मित्रांनो, जर सारखी चिन्हे असतील जसं की प्लस आणि प्लस तर त्याची करायची आहे आपल्याला बेरीज. आणि जर चिन्हे सारखी आहेत आणि वजाबाकीची आहेत जसं की वजा आणि वजा तरी देखील आपल्याला बेरीज करायची. यामध्ये आपल्याला जर सारखी चिन्हे असतील तर बेरीज करायची आणि जर वेगवेगळी चिन्हे असतील जसं की एक बेरीज आणि एक वजाबाकी तर आपल्याला करायची आहे वजाबाकी. आणि जर एक वजाबाकी आणि एक बेरीज असेल तरी देखील आपल्याला करायची आहे वजाबाकी. आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला शेवटी जे उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे आहे. आता आपण उदाहरण घेऊया. तर आता आपण उदाहरण घेऊया. -11 अधिक 18. आता इथे दोन चिन्हे वेगवेगळी आहेत, एक वजाबाकी आणि एक बेरीज. आता जर आपण वरती नियम पाहिल्याप्रमाणे एक वजाबाकी आणि एक बेरीज असेल म्हणजेच वेगळी चिन्हे असेल तर आपल्याला नियम काय सांगितलेला आहे की वजाबाकी करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. मग आता काय करायचं, -11 अधिक 18 ह्याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी करायची. मग 11 मधून 18 मायनस होतात का, नाही होत. मग काय करायचं, 18 मधून 11 वजा करायचे आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 18 मधून 11 वजा केल्यानंतर उत्तर येतं 7. 18 मधून 11 वजा केल्यानंतर उत्तर येतं 7. पण आपल्याला नियम दिलेला आहे की उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. म्हणजे उत्तर आलं आपलं 7, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग मोठी संख्या 18, 18ला कोणतं चिन्ह आहे तर 18ला अधिकचं चिन्ह आहे म्हणून आपलं उत्तर राहील +7. दुसरा -27 अधिक 14. इथे देखील काय आहे, एक वजाबाकी आणि एक बेरीज. जर वेगळी चिन्हे असतील तर नियमाप्रमाणे आपल्याला करायला लागते वजाबाकी. आता 27 वजा 14, 27 वजा 14 केल्यानंतर उत्तर येतं 13. आता सांगितलेल्या नियमाप्रमाणे येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. मग मोठी संख्या कोणती तर 27. 27ला कोणते चिन्ह दिलेलं आहे तर वजाबाकी. मग उत्तराला वजाबाकीचे चिन्ह द्यावे लागतील. मग उत्तर काय येईल, -13. पुढचं एक्झाम्पल, -29 वजा 11 वजा 41 अधिक 18 वजा 57. आता ह्याच्यामध्ये मिक्स चिन्ह आहे, वजा 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 अधिक वजा. आता काय करायचं आपल्याला, पहिले या दोघांचं करून घ्यायचं, नंतर या दोघांचं करून घ्यायचं आणि नंतर ह्याचं घ्यायचं. आता या सगळ्यामध्ये सुरुवातीला वजा आणि वजा म्हणजे सारखी चिन्हे. जर सारखी चिन्हे असतील तर बेरीज करा, सारखी चिन्हे असतील तर बेरीज करा. मग 29ची आणि 11ची बेरीज किती येते तर येते 40. मग लिहिली 40, बेरीज केली. आता शेवटी उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. मोठी संख्या 29, 29ला चिन्ह वजा म्हणून इथे चिन्ह दिलं वजा. उत्तर आलं -40. आता पुढे 41 वजा 41 अधिक 18, एक वजा आणि एक बेरीज. जर वेगवेगळी चिन्ह असतील तर एक वजा आणि एक बेरीज असेल तर वजाबाकी करा. मग 41 मधून 18 वजा करायचे. 41 मधून 18 वजा केल्यानंतर उत्तर येतं 23. उत्तर येतं 23 आणि 23 उत्तर आल्यानंतर काय करायचे, त्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. याच्यामध्ये 41 ही मोठी संख्या म्हणून मोठ्या संख्येचं 41चं हे वजाचं चिन्ह. आता पुढे काय करायचंय, -57 वजा
57. आता काय करायचंय, पुढची स्टेप या दोघांचं करून घ्यायचं. या दोघांची क्रिया काय आहे, दोघांची ही वजा वजा सारखी चिन्हे असल्यास काय करतात, वजा वजा बेरीज करा. मग 40 आणि 23ची काय करायची, बेरीज करायची. तर बेरीज केल्यानंतर येती 63. बेरीज आली 63. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 40चं चिन्ह म्हणजेच वजा. आता पुढची क्रिया वजा 57. आता इथं काय करायचंय, वजा वजा सारखी चिन्हे असल्यास वजा वजा बेरीज करा. मग ह्यांच्या दोघांची बेरीज करायची. ती बेरीज येते 120. दोघांची बेरीज झाली 120 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. मोठी संख्या 63 आहे म्हणून इथं आलं वजा 120. आता पुढचं एक्झाम्पल, वजा 6 अधिक 6. याची बरोबर उत्तर काय येतं, ज्या वेळेस वेगवेगळी चिन्हे असतात तेव्हा वजाबाकी करा. आता इथे एक वजा आणि एक अधिक आहे तर काय करायचं, वजाबाकी करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता वजा 6 आणि अधिक 6 काय करावे लागेल, वजाबाकी करावी लागेल. मग 6 मधून 6 गेला तर उत्तर येतं 0 आणि 0 या संख्येला कुठलंही चिन्ह नसल्यामुळे त्याला चिन्ह द्यायचं नाही म्हणून उत्तर आलं आपलं 0. आता पुढचं वजा 6 वजा 6. आता ज्या वेळेस सेम चिन्ह असतात तेव्हा बेरीज करायला सांगितली. मग वजा वजा बेरीज करायची. 6 आणि 6 12. मग उत्तर आलं 12. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. आता ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, 6च आहे. सेम संख्या आहे आणि सेम संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे वजाचं चिन्ह द्यायचं म्हणजे उत्तर आलं वजा 12. हे सगळे आपले रूल होते बेरीज आणि वजाबाकीसाठी. बेरीज आणि वजाबाकीमध्ये जर सारखी चिन्हे असतील तर बेरीज करायची आणि जर वेगवेगळी चिन्हे असतील तर आपल्याला वजाबाकी करायची आणि शेवटी उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. आता आपल्याला गुणाकार आणि भागाकाराचे नियम पाहिजे. आता काय करायचंय, गुणाकार आणि भागाकाराचे काय नियम आहेत चिन्हांचे, तर पहिला नियम असा आहे की वजाचे चिन्हे मोजा. पहिला नियम, वजाची चिन्हे प्रश्नामध्ये किती आहेत. वजाची चिन्हे जर 0, 2, 4, 6, 8 असं समप्रमाणात असतील तर प्लसचं चिन्ह द्यायचंय म्हणजेच अधिकचं चिन्ह द्यायचंय. आणि जर वजाचं चिन्ह 1, 3, 5, 7, 9 असं विषम अंकामध्ये असेल तर उत्तराला वजा चिन्ह द्यायचे. उत्तराला वजा चिन्ह द्यायचे. तर मग आपण काय करू, एक्झाम्पल घेऊ आणि त्याप्रमाणे समजावून घेऊ. आता मी खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणामध्ये मी पहिल्या उदाहरणामध्ये 6 गुणिले 5 दिलेले. आता 6 गुणिले 5 करायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला एकही चिन्ह दिलेलं नाही. ज्या वेळेस चिन्ह हे दिलेले नसते त्यावेळेस तिथे चिन्ह हे बेरजेचे असते. मग इथं 6 आणि 5 ह्यांचे गुणाकाराचे उत्तर किती येईल सांगायचंय तर आपल्याला 6 गुणिले 5 6 पंचे 30 उत्तर किती येतंय 30 येतंय. पण आपला नियम काय आहे की आपल्याला जर वजाची चिन्हे आणि अधिकची चिन्हे दिली असतील तर आपल्याला आपण सांगितलेल्या नियमाप्रमाणे सम असतील तर काय करायचे आणि विषम असेल तर काय करायचे ते पाहायचे. आता दुसरं एक्झाम्पल आहे वजा 6 गुणिले 5. वजा 6 गुणिले 5. इथे
वजाचे चिन्ह हे 1 आहे, म्हणजे 1, 3, 5, 7, 9 यामध्ये आहे, म्हणजेच विषम अंकामध्ये आहे. मग काय करायचं, यांचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या उत्तराला वजा घ्यायचे. मग 6 पंचे 30, पण 30 कसे, वजा 30. आता त्यानंतरचं -5 गुणिले -5. आता इथे वजाची चिन्हे किती आहेत, तर 2 आहेत, 1 आणि 2. जर 0, 2, 4, 6, 8 असं सम संख्येमध्ये जर चिन्ह असेल तर उत्तराला काय घ्यायचं, अधिक घ्यायचं. आणि अधिकचं चिन्ह मी इथे सांगितल्याप्रमाणे नाही लिहिलं तरी ते अधिकच असतं, म्हणून 5 5 25, म्हणजेच अधिक 25. ते लिहिलं पण आणि नाही लिहिलं तरीही चालतं. आता इथे -5 गुणिले -6 गुणिले -4. इथे वजाची चिन्हे मोजायची, 1, 2, 3. वजाची चिन्हे किती आहेत, 3 आहेत. मग काय करायचं आपण, विषम आली संख्या. मग जर 1, 3, 5, 7, 9 विषम मध्ये असेल तर उत्तराला वजा चिन्ह घ्यायचं. मग 5 सख 30, 5 सख 30 आणि 30 चोक 120. मग 120 हे झालं आपलं उत्तर. आणि विषम प्रमाणामध्ये वजाची चिन्हे असल्यामुळे आपल्याला वजाचे चिन्ह हे उत्तराला द्यायचे. आता पुढचं -4 गुणिले -3 गुणिले -4 गुणिले -3. सुरुवात वजाची चिन्हे मोजायची, 1, 2, 3 आणि 4. वजाची चिन्हे 4 आहेत, म्हणजेच समप्रमाणात आहेत. मग काय करायचंय आपल्याला, उत्तराला प्लसचं म्हणजेच बेरजेचं चिन्ह द्यायचे. मग काय करावं लागेल, 4 त्रिक 12, 12 चोक 48 आणि 48 त्रिक 144. 144 कसे, समप्रमाणात असल्यामुळे प्लसचं चिन्ह द्यायचं आणि म्हणजेच अधिकचं चिन्ह द्यायचं. आणि अधिकचं चिन्ह दिलं नाही तरी ते कसं असतं, अधिकच असतं, म्हणून चिन्ह नाही दिलं तरी चालेल. आता आपल्याला भागाकारासाठी काय नियम आहेत ते पाहायचे. आता भागाकारासाठी काय, पहिले चिन्हे मोजायची. चिन्हे जर सेम नियम गुणाकारासारखाच आहे आणि चिन्हे जर समप्रमाणात असतील तर उत्तराला प्लसचं म्हणजेच बेरजेचं चिन्ह द्यायचं. आणि जर विषम प्रमाणात असतील वजाची चिन्हे तर आपल्याला उत्तराला वजाचे चिन्ह द्यायचे. आता एक एक्झाम्पल घेतले आपण, 40/8. 40/8 केल्यानंतर 8 पंचे 40, म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 5 उत्तर आले. इथे वजाचं चिन्ह किती आहेत, 0 टाइम आहेत. वजाची चिन्हे 0 टाइम्स असल्यावरती प्लसचं म्हणजेच बेरजेचं चिन्ह येतं, म्हणून मी 5 हे उत्तर लिहिलं आणि उत्तराला बेरजेचं चिन्ह द्यावं लागतं. आणि बेरजेचं चिन्ह नाही दिलं तरी ते बेरजेचंच असतं, म्हणून नाही दिलं तरी चालतं. आता इथे 35/5 ह्याच्यामध्ये एक वजा आहे आणि वजाची चिन्हे, पहिला नियम आपला वजाची चिन्हे मोजा. वजाची चिन्हे मोजल्यानंतर वजाची चिन्ह 1 आहे. वजाचे चिन्ह 1 असेल म्हणजे विषम प्रमाणात असेल तर वजा घ्यायचे उत्तराला. मग 5 7 35, उत्तर आलं 7, पण 7 कसे आले, वजा आले. दुसरं 35/7. वजाची चिन्हे किती आली, वजाची चिन्हे 1 म्हणजेच विषम प्रमाणात आली. उत्तराला वजा घ्यायचंय. 7 5 35, उत्तर आलं 5, पण कसं आलं, वजा आलं. आता इथे वजाची चिन्हे 2 आहेत. वजाची चिन्हे 2 असेल म्हणजे समप्रमाणात असेल तर प्लसचं चिन्ह म्हणजेच बेरजेचं चिन्ह द्यायचं. 10 चोक
40. उत्तर आलं 4 आणि चिन्ह आलं बेरजेचं. बेरजेच्या चिन्हाचा नियम असा की चिन्ह दिलं नाही तरीही ते चिन्ह बेरजेचं असतं, म्हणून नाही दिलं तरीही चालतं. अशा प्रकारे बेरजेचे चिन्हांचे नियम आपण पाहिले. त्याप्रमाणे आपण गुणाकार भागाकारामध्येही चिन्हे प्लसची आणि मायनसची म्हणजे वजाबाकी आणि बेरजेची कशी घ्यायचे ते आज आपण पाहिले. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. नमस्कार.